पेक्षा जास्त पोलीस स्टेशनला सीसीटीव्हीनी कनेक्टिव्हिटी करून त्याची त्या जिल्ह्याच्या एसपी कडे डिजिटलाइज कंट्रोल रूम स्थापन करून ते कंट्रोल रूम राज्याच्या डीजी ऑफिसमध्ये आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये एक वेगळी यंत्रणा इंडिपेंडंट यंत्रणा उभी करून 500 ते 1000 पोलिसांना तिथे चांगल्या प्रकारची प्रशिक्षण देऊन ते एक अद्ययावत असं डेटा सेंटर उभं करून राज्यातल्या सर्व पोलीस केंद्रांना जॉईन करण्याचं काम जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन मध्ये होतं, जे पहिलं काम ओरिसा सरकारने केलं आणि दुसरं काम हे महाराष्ट्र सरकार करतोय। त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन देखील मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अडचण आहे आणि ते देखील कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आपण करण्याचं काम करतोय। त्यामुळे गुगल कंपनी बरोबर सेंटर ऑफ एक्सलन्सी इन AI हा करार देखील आपण केला गेला आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जे नवी मुंबईमध्ये 200 एकरमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सीची उभारणी करते आणि मला वाटतं देशातलं हे पहिलं राज्य असेल। त्याच्यामुळे ज्या पद्धतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचा उपयोग करून त्याला राज्यामध्ये कशा पद्धतीत सुरक्षित करता येईल आणि सुपरिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये जनतेला देशातीलच नव्हे तर जगातील चांगलं तंत्रज्ञान, मग ते गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, TCS असेल आणि अनेक कंपन्या, मग त्या मेक इन इंडिया असतील, आंतरराष्ट्रीय असतील, या सर्वांना एकत्र घेऊन एकत्रितपणे कायदा सुव्यवस्थेवरती करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करते। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की विरोधी पक्षांनी जो पोरखेळ मांडला होता तो पोरखेळ आता कुठेतरी बंद केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपले जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने या कायदा सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करतायत त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। माझी तर सभापती महोदय यांना विनंती आहे की तुम्ही टीका करण्यापेक्षा तुमच्याकडे जर काही चांगल्या कल्पना असतील, कल्पना या प्रत्येकाकडे असू शकतात सभापती महोदय, मध्ये सत्ताधारी असतील, विरोधक असतील, काही ज्येष्ठ नेते देखील त्या विरोधी पक्षात बसलेले आहेत, ज्यामध्ये खडसे साहेबांचं मला नाव घेता येईल, ज्यामध्ये सचिन अहिरांना अनुभव फार मोठा आहे, अनेक अनिल परब आहेत, अनेक लोक आहेत, काँग्रेसचे देखील भाई जगताप आहेत। त्यामुळे तुम्ही तुमच्या आयडिया घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात जा आणि सांगा की मला या राज्याच्या विकासासाठी हे करायचं आणि ते करत असताना राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे तुमचं अभिनंदन करतील आणि तुमचं स्वागत करून तुम्हाला एकत्रितपणे बसून तुम्ही दिलेल्या कल्पना या कृती आराखड्यात उतरवण्याचं काम करतील ही देखील मला खात्री आहे। परंतु फक्त मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं काम करायचं, मुख्यमंत्र्यांनी काहीतरी चुकीचं केलंय सांगायचं काम करायचं आणि मग कुठलं तरी एखादं प्रकरण घेऊन एखाद्या आकाचं नाव घेऊन पुढे येऊन पुन्हा राज्याला बदनाम करायचं। पण आपण ह्या गोष्टी सभापती महोदय विरोधी पक्ष विसरत असतो। ज्यावेळी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती किंवा सत्ताधारी पक्षावरती जेव्हा टीका करतो, एखाद्या जिल्ह्याला ज्या वेळेला आम्ही एखाद्या ठिकाणी टार्गेट करून बोलण्याचं काम करतो त्यावेळेला आम्ही नुसता जिल्हा नाही तर अख्खा महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम करतो, हे देखील सभापती महोदय त्यांनी विसरता कामा नये। आता क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण करून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते। मी नागपूरच्या प्रकरणाचं उदाहरण देतो। काल संध्याकाळी मी एका छोट्या बैठकीसाठी मंत्रालयात निघालो, या बाहेर आपल्या विधान भवनाच्या बाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यामध्ये कोणीतरी काहीतरी प्रक्षोभक भाषण केलं म्हणून आम्ही केलं। परंतु माझं म्हणणं आहे की आम्ही या हिंदुस्थानामध्ये राहतो, या हिंदुस्थानाच्या मातीत राहतो, आम्ही या हिंदुस्थानावरती प्रेम करतो। आमच्यासाठी जर पहिला धर्म कुठला असेल तर तो हिंदुस्थानावरती प्रेम करणं आहे, हिंदुस्थानाच्या मातीवर प्रेम करणं आहे। आणि कोण औरंगजेब? मला वाटतं की या जगामधल्या कुठल्याही मग इराण पर्शियापासून आपण सौदी अरेबियापासून UAE पर्यंत जाऊया, या कुठल्याही मुस्लिम कंट्रीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात नाही। आणि मग भारतामध्ये ते का केलं जातं? 1, 2, 4, 5, 10, 2-3% टकली लोकांसाठी अशा प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरण करून ज्या पद्धतीमध्ये नागपूरची दंगल घडवली गेली, सभापती महोदय मला जी माहिती मिळाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहात जे निवेदन केलं त्या निवेदनावरनं मिळालेल्या माहितीनुसार मला जे कळलंय त्यामध्ये नागपूरच्या बाहेरच्या येऊन लोकांनी तिकडे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये 2 ते 3 लोकांनी तिकडच्या काही 8-10 लोकांना अटक झाली आणि टार्गेटेड अटॅक केले गेले। टार्गेटेड खडसे साहेब की ह्या गाडीमध्ये गणपती आहे ती गाडी जाळा, ह्या गाडीमध्ये राम जय श्रीराम लिहिलंय ती गाडी जाळा, हे घर कुठल्या तरी अमुक माणसाचं आहे त्याला तोडायचा प्रयत्न करा। आणि मग अशा प्रकारे जर या राज्यामध्ये नागपूर सारख्या शहरामध्ये खडसे साहेब ज्या शहराला आपण शांतताप्रिय शहर म्हणतो
ज्या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय आहे आणि ज्या ठिकाणी दंगल घडली त्या ठिकाणी सन्माननीय परमपूज्य मोहन भागवतजींचं निवासस्थान आहे, अशा ठिकाणी जर दंगल घडवण्याचं कृत्य करत असतील तर त्यांना बुलडोझरनी घर पाडण्याचं काम नाही तर बुलडोझरनी ठेचून काढलं पाहिजे, ही माझी मागणी आहे सभागृहामध्ये. सभापती महोदय, आपण प्रत्येक वेळेला जसे मी आपल्याकडे म्हणत होतो की ज्या पद्धतीमध्ये आम्ही बीडचा विषय काढला, बीडच्या विषयामध्ये आका कोण होता, कोण झाला, काय झाला, अटक झाली, सर्वच झालं. पण नुसतं हे करत असताना सभापती महोदय अनेक विषयावरती बोलता येईल. माझ्याकडे काल परवाच एक विषय माझ्या कानावरती आला. सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये ज्या लोकांनी बीडवरती आरोप केले, ज्या पद्धतीमध्ये बीडमधल्या आक्काला पकडलं गेलं, ज्यामध्ये राज्याच्या एका मंत्र्याचा आपल्यावरती आरोप होत आहेत म्हणून ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राजीनामा दिला तो देखील या महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे आमचं सरकार हे पारदर्शक, ज्या पद्धतीमध्ये हे सरकार काम करते कोणालाही खपून घेतलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आका असो का बाका असो त्याला आतमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याला मकोका लावण्याचं काम केलं आणि चांगल्या पद्धतीमध्ये कायदा सुव्यवस्थेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु कालच माझ्याकडे एक विषय आला. केस तालुक्यामध्ये उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्राबाबतचा तो. सभापती महोदय, माझी इच्छा आहे की आपल्या माध्यमातून हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि सभागृह नेत्यापर्यंत जावा आणि उत्तर देत असताना ह्याचा देखील उल्लेख यामध्ये कुठेतरी व्हावा. उमरी येथील केस तालुक्यामध्ये महालक्ष्मी कला केंद्र आहे आणि शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या भागीदारीतून 7 जुलै 2023 ला या कला केंद्रावरती पोलिसांची रेड टाकण्यात आली होती आणि रत्नाकर शिंदे स्वतःचा मोबाईल व गाडी सोडून पळाला. डिपार्टमेंट मधल्या काही लोकांनी त्याला पळवला असं आतापर्यंतच्या माहितीत समोर आलंय. IPS अधिकारी जे धडाडीचे अधिकारी ज्यांनी आता या बीडला लाईनीवर आणण्याचं काम केलंय त्या कुमावत यांच्या निगराणीखाली करण्यात आली आणि त्यांनी कला केंद्रावरती, मला बोलताना अतिशय लाज वाटते, परंतु 12-13 वर्षांच्या पोरी आणि काही लोकांना तिथे ताब्यात घेतलं. आणि या कला केंद्राचा मोरक्या दुसरा तिसरा कोणी नसून हा रत्नाकर शिंदे आहे. आणि ह्या ज्या पद्धतीमध्ये रत्नाकर शिंदेच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये ज्या भाषेत हा अक्का जो बोलतोय, ह्या अक्काच्या मागे कोण हक्की आहे याची देखील चौकशी केली गेली पाहिजे. आता आजकाल टीव्हीवरून कविता बोलण्याचं काम चालू आहे, सरकारवर आरोप करण्याचं काम चालू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती आरोप करण्याचं काम चालू आहे. आता हिंदुत्वाचा खोटा आम्हाला काहीतरी पुळका आणण्याचं दाखवण्याचं काम चालू आहे. पण जे आज या अक्का ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्वाचा पुळका दाखवत आहेत त्याच अक्का ज्या वेळेला प्रभू श्री रामावर काय बोलल्या होत्या एकदा उभाटाचे नेते उद्धव ठाकरेंनी एकदा मागे जाऊन पाहायला पाहिजे. याच अक्का ज्या वेळेला शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंबद्दल किती खालच्या स्तरावर जाऊन बोलले होते हे देखील उभाटाचे नेते माननीय उद्धवजींनी पाहिलं पाहिजे. त्यामुळे हा जो अनुचित प्रकार जो घडला, सभापती महोदय, मला आपल्याला फार स्पष्टपणे या विषयामध्ये सांगायचंय की ह्या विषयामध्ये आपण या सभागृहाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हा विषय सांगावा आणि या विषयाची पूर्ण चौकशी नीती माननीय SP कडनं डिटेल घेऊन ज्या वेळेला ह्याच्यामध्ये उत्तर येईल त्यावेळेला ह्या संपूर्ण प्रकरणाच्या मागे कोण हक्की आहे आणि कोण हक्क आहे याचा देखील शोध लागला पाहिजे आणि या सभागृहामध्ये त्याचा उहापोह होऊन त्याचं उत्तर सभागृहाला आलं पाहिजे. सभापती महोदय, ही माझी मागणी आहे. त्यामुळे सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये आम्ही आरोप करतो ते आरोप करत असताना त्या आरोपामध्ये आम्हाला देखील कधीतरी कोणतरी पकडेल ही भीती त्यांनी देखील मनामध्ये ठेवली पाहिजे. त्यामुळे सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत, गृहमंत्री सक्षम आहेत, हे राज्याचं सरकार सक्षम आहे. राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. माननीय अजितदादा कैक वर्ष या राज्याच्या सरकारमध्ये राहिलेले आहेत. राज्याचा अर्थमंत्री म्हणून रेकॉर्ड ब्रेक त्यांनी अर्थसंकल्प या राज्याला दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे देखील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अतिशय सक्षमपणे आणि एक संवेदनशील नेता म्हणून त्यांनी या राज्यामध्ये स्वतःची ठसा उमटवली आहे. त्यामुळे महिलांच्या विनयभंगाची व्याख्या आता बदलायला लागली. विनयभंगाचा गुन्हा आता बलात्काराचा गुन्हा समजण्यात येतो आणि त्यामुळे निर्भयाच्या घटनेनंतर आपण
महिलांना तक्रारींना फ्री रजिस्ट्रेशन ऑफ द कंप्लेंट करण्याचं काम देखील या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत करण्याचं काम झालंय। मागील काळात महिलांवरील अत्याचाराची नोंद करण्यासाठी कोण पुढे येत नव्हतं। समाजामध्ये आपली बदनामी व्हायला भीतीने महिला पुढे येत नव्हत्या। त्यांच्यावर अत्याचाराविषयी बोलू लागलं तर त्यांच्याच वरती वेगळ्या पद्धतीत तक्रार नोंद करून त्यांना घाबरवण्याचं काम केलं जायचं। आता अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या आरोपींना वर्गीकरण करण्यात आलंय आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्य सरकारने छत्रपतींच्या आशीर्वादाने चालणारा ह्या सरकारने केलंय। आणि मला वाटतं की सभापती महोदय, यामुळे आरोपपत्र दाखल करण्याचा दर आता 90% गेलाय आणि हा दर 100% आणण्याचा 6 महिन्यातच प्रयत्न या राज्याचा राहील। या भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार अशा गुन्ह्यामध्ये सिद्धता वाढण्याची व्यवस्था देखील उभी करण्यात आली। आम्ही अनेक वेळा या सभागृहामध्ये अनेक विषयावरती, निर्भयासारख्या विषयावरती आम्ही चर्चा केली। त्यामुळे शक्ती कायदा आणण्याचा देखील आम्ही चर्चा केली। अनेक लोकांनी सहभागी घेतला। त्यामुळे अतिशय सक्षम असा महिलांच्या सुरक्षेचा कायदा या सभागृहामध्ये येईल याची मला खात्री आहे। या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 24 मध्ये 60 दिवसात निगराणी करण्याचे प्रमाण 94% होते। 25 मध्ये सभापती महोदय 99% आलंय आणि मला वाटतं की हे 100% देखील आता लवकरच होईल। सभापती महोदय, ऑपरेशन मुस्कानचा देशपातळीवर गौरव झाला। लहान मुलींच्या शोधामध्ये राज्यामध्ये ऑपरेशन मुस्कान उपक्रम आपण राबवला। अशा पद्धतीमध्ये 12 उपक्रम पूर्ण करण्यात आले आणि या उपक्रमाला देशपातळीवर देखील गौरवण्यात आले। राज्यामध्ये 38,910 मुलांच्या ऑपरेशनच्या माध्यमातून शोध घेऊन सभापती महोदय त्यांना पालकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। लहान लहान मुलांना पळवून न्यायचं, त्यांना कुठेतरी नेऊन विकायचं किंवा त्यांना परदेशात नेऊन विकायचं, अशा प्रकारचे जे उद्योग चालले होते सभापती महोदय, हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून बंद झाले आणि ह्या आरोपींना देखील मकोकाखाली अटक करण्याची प्रोव्हिजन या राज्य सरकारने केली। त्यामुळे ह्यापुढे आमच्या लहान मुलांवरती कोण डोळे उघडून बघण्याचं काम देखील करणार नाही याची मला खात्री आहे। कारण या राज्याचा मुख्यमंत्री दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री आहे। या राज्याचा ढाण्या वाघ या राज्याचा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे आरोपींच्या मुसक्या दाबून त्यांचं तोंड बंद करून त्यांना कोठडीत टाकल्याशिवाय देवेंद्र फडणवीस गप्प बसणार नाही हे देखील आता आरोपींना आणि गुन्हेगारांना माहीत पडलंय। त्यामुळे सभापती महोदय, आम्ही 100%पणे आपल्याला सांगतो की या सभागृहामध्ये बोलत असताना मी अतिशय आत्मविश्वासाने सांगतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये गुन्हेगारांना या राज्यामध्ये थारा मिळणार नाही ही देखील मला खात्री आहे। त्यामुळे 1098च्या माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याचं काम देखील आमचं सरकार करतंय। त्यामुळे राज्यातील गुन्ह्यामध्ये दोषसिद्धतेचा दर देखील वाढायला लागलाय आणि 2015 पासून दोषसिद्धीचा दर दरवर्षी वाढत असून 2015 मध्ये सभापती महोदय तो 33% होता, 2024 मध्ये तो 50%वर आला आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या गृह मंत्रालयाचे आकडे आहेत त्यानुसार तो 75% दोषसिद्धीचा दर नेण्यास शासन प्रयत्नशील आहे हे देखील मला सांगताना इथे आनंद वाटतो। 2024 मध्ये सायबर क्राईमच्या फसवणुकीतील प्रकरणामध्ये 440 कोटी रुपये आपण संबंधितांना आतापर्यंत प्रयत्न केले। मागाशी मी म्हणालो की सायबर क्राईमच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीत काम करतो। सर्वसामान्यांचे पैसे लुटले जात आहेत। आजच्या नवीन तंत्रयुगाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर लुटलं गेलं आणि जर त्यांनी 2 तासामध्ये जर त्या सायबरच्या टोल फ्री 1045 नंबरवर जर फोन केला तर तात्काळ ते पैसे बँकेमध्ये ब्लॉक करण्याची यंत्रणा देखील आपल्या सरकारने उभी केली। त्यामुळे सभापती महोदय, सर्व बाबतीत, गुन्हेगारांच्या बाबतीत असेल, खंडणीखोरांच्या बाबतीत असेल, लहान मुलांना पळवण्याच्या बाबतीत असेल, महिला अत्याचाराच्या बाबतीत असेल, सर्व बाबतीमध्ये 100% काम करण्याचं काम हे सरकार करतंय। त्यामुळे ह्या सरकारने दुसरा एक फार मोठा प्रयत्न माननीय मंत्री महोदय करायचा प्रयत्न केलाय। आजकाल सायबर क्राईम बरोबर, आर्थिक गुन्ह्याबरोबर अंमली पदार्थांचं नेटवर्क या राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चालायला लागलंय आणि अंमली पदार्थ विकणं हा गुन्हा नाही, त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे। सभापती महोदय, ही माझी मागणी आहे। आमचं पुढचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे अंमली पदार्थ विकणारी लोक करतात आणि मग ते कुठल्याही समाजाची, राज्याची
जातीची, धर्माची, कुठल्याही पक्षाची असते. या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये एखादा जर आरोपी मिळाला तर त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे. सभापती महोदय, ही माझी मागणी आहे. त्यामुळे हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. उद्याच्या देशाच्या भवितव्यासाठी येणाऱ्या 2047च्या बलशाली भारतासाठी, ज्या बलशाली भारताचं स्वप्न देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी पाहिलंय, एक शक्तिशाली भारत, बलशाली भारत, सामर्थ्यशील भारत, स्वतःच्या शक्तीने उभा राहिलेला भारत, आणि ते भारत आम्ही पाहत असताना आजच्या वयोगटातील 18 ते 35 वर्षाची मुलं ही त्यावेळी त्या शक्तिशाली भारताचे शिल्पकार आणि निर्माते असतील याची देखील मला खात्री आहे. पण या भारताच्या शक्तिशाली भारताच्या निर्मात्यांना, शिल्पकारांना जर अंमली पदार्थामध्ये वेढून जर कुठल्या प्रकारची यंत्रणा अंतर्गत दहशतवाद अशा पद्धतीत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा समूळ नाश केला पाहिजे. सभापती महोदय, ही देखील मागणी माझी आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरुद्ध सेल सुरू केला जाईल आणि अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर देखील कारवाई केली जाईल. अंमली पदार्थाविषयी गुन्हेगारांमध्ये जे पोलीस आढळून येतील त्या पोलिसांना देखील बडतर्फ केला जाईल. सभापती महोदय, हे करत असताना आपल्याला 1-2 गोष्टीची सूचना मला करावीशी वाटते की आजकाल अंमली पदार्थांचा विळखा जास्त करून कॉलेज आणि शाळांच्या बाहेर आपल्याला दिसतो. त्यामुळे प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेज आणि नुसतं पोलिसांनी करून चालणार नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, नेतृत्वानी देखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षण संस्था चालकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. तिकडच्या स्थानिक नगरसेवकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. कारण ह्यांचा टार्गेटेड वयोगट हा 16 वर्षापासून हा 20, 22, 25 वर्षापर्यंतचा असतो. त्यामुळे सभापती महोदय, आपण निर्देश द्यावे आणि या राज्यातील सर्व शाळा, संस्था चालकांना आणि सर्वांना एक प्रकारची सूचना देऊन एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की जनजागृती मोहीम जी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यामुळे सभापती महोदय, आपण या पद्धतीमध्ये सूचना द्याव्यात आणि बंद रासायनिक कंपन्यांना नियमित भेट देण्याच्या सूचना देखील MIDC करून ज्यामध्ये चुकीच्या पद्धतीमध्ये ड्रग्स निर्माण केले जातात ते कुठेतरी बंद करायला आपण भाग पडलं पाहिजे, ही देखील माझी विनंती आहे. सभापती महोदय, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष्य संहिता हे 3 कायदे आणि नवीन कायद्याचा वापर करून देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून महाराष्ट्राने हे पोलिसांसमोर आव्हान आहे. तर राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत हे देखील राज्याने आपल्याला आता दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे बंद करून पारदर्शक कारभार झाला पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. माझं सभापती महोदय, देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजींचं देखील या सभागृहात अभिनंदन करावं असं वाटतं. जे IPCचे कायदे ब्रिटिश काळापासून माननीय माजी खासदार साहेब या देशामध्ये लागू होते, या मागच्या अधिवेशनात माननीय गृहमंत्र्यांनी, माननीय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या साह्याने या कायद्यामध्ये फार मोठे बदल केले. मी त्याच्यासाठी आमच्या हेमंतजींचं अभिनंदन करतो. ज्या वेळेला हे कायदे झाले त्यावेळेला ते खासदार म्हणून त्या सभागृहात होते आणि आज मी या सभागृहामध्ये त्या कायद्यावर चर्चा करत असताना ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून या सभागृहात आहेत. हे आमचं देखील भाग्य आहे की ते जे कायदे ज्या वेळेला त्या कायदे मंडळात झाले त्यावेळेला हेमंतजींनी देखील हात वर करून तिथे त्याला साथ दिली होती आणि तो कायदा निर्माण करण्यामध्ये मदत केली होती. त्यामुळे सभापती महोदय, या कायद्याचा बदल ह्या देशाचा बदल होणार आहे आणि या IPCच्या कायद्याच्या बदल्याच्या मागे सभापती संपला एकच पान आहे सभापती महोदय. त्यामुळे पुढे जाण्याचं काम होणार आहे. त्यामुळे त्या IPC कायद्याचा फायदा या राज्यातील पोलिसांना देखील होणार आहे, ही देखील मला पूर्णपणे कल्पना आहे. आणि जेवढा कडक कायदा करता येईल तेवढ्या दुर्दैवी घटना बंद होतील हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याच्या मागे देखील आहेत. त्यामुळे सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये मी बीडचे प्रकरण सांगितलं, संतोष देशमुखांचं प्रकरण सांगितलं, नागपूरची जाळपोळ घटना सांगितली, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये केलं गेलं त्याच्यावर कडक शासन आपण केलं पाहिजे, ही देखील माझी सभापती महोदय मागणी आहे. सभापती महोदय, उतळ पाण्याला खळखळाट फार असतो. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील रंग बदलणारे सरडे खूप आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सरकारला बदनाम करून देवेंद्र फडणवीसांना कसं बदनाम करता येईल याचा प्रयत्न केला जातो.
सभापती महोदय, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन करत असताना जयकुमार गोरे जे खालच्या सभागृहातील सदस्य आणि आपले मंत्री आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीमध्ये त्यांना बदनाम करायसाठी कोण कोण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती हे देखील सांगितलं आणि पार नाव घेऊन सांगितलं. त्यामध्ये खालच्या सभागृहातील एक सदस्यांचं देखील नाव घेतलं गेलं, या देशाच्या खासदार त्यांचं देखील नाव घेतलं गेलं. अशा प्रकारे जर आम्ही एक वेगळ्या पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणाची संस्कृती आणि परंपरा जो उभे करणार असू आणि एक खालच्या थरावर जाऊन जर राजकारण करण्याचा जर प्रयत्न करून कोणाला बदनाम करून एखाद्या महिलेच्या नावाखाली जर बदनाम करणार असू तर सभापती महोदय, या सभागृहात मी त्यांचा निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीला ठेचून काढून त्यांच्या कॉल डिटेल्स आणि डिटेल काढून त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. सभापती महोदय, ही मी मागणी करतो. त्यामुळे 10 वर्षापासून महाराष्ट्र बॉम्बब्लास्ट मुक्त राहिला गेला. मुंबईमध्ये मोहल्ल्यामध्ये मोहल्ला समित्या स्थापन केल्या गेल्या. ज्या दंगली घडत होत्या त्या दंगली घडण्याच्या बंद झाल्या आणि या महाराष्ट्राला कुठल्याही पद्धतीमध्ये दंगल मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी केलं. त्यामुळे माननीय सभापती महोदय, ज्या पद्धतीमध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी आमचे माननीय देवाभाऊ प्रयत्न करतायत, हे करत असताना कायदा सुव्यवस्था जर नीट राहिली तर निश्चितपणे आर्थिक घडी मजबूतपणे सभापती महोदय या राज्याची होऊ शकेल. ज्या राज्याची कायदा सुव्यवस्था खराब असते त्या ठिकाणी उद्योग येत नाहीत. ज्या राज्याची कायदा सुव्यवस्था खराब असते त्या ठिकाणी व्यावसायिक येत नाहीत, नोकरी करायला लोक येत नाहीत, शैक्षणिक संस्था येत नाहीत आणि तो राज्य देशोधडीला लागतो. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये आमचे देवाभाऊ हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सक्षमपणे कायदा सुव्यवस्था हाताळतायत, मला पूर्णपणे माननीय सभापती महोदय पूर्णपणे खात्री आहे की हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 100% काम करतील आणि पूर्णपणे या राज्याची इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करून या राज्याला विकसित महाराष्ट्र, गौरवशाली महाराष्ट्र करण्याचं काम या पुढील 5 वर्षात करतील. आणि ते करण्यासाठी मी एकच नाव या विरोधकांना सांगतो की ते नाव तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आठवा, म्हणजे तुम्हाला धाडस होणार नाही की राज्यावरती गालबोट लावून खोट्या काहीतरी प्रचार करून या राज्याला आणि बदनाम करण्याची तुमची हिंमत होणार नाही. ते नाव आहे देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस. त्यामुळे विरोधकांनी हे नाव लक्षात ठेवावं. सभापती महोदय, कायदा सुव्यवस्था या राज्यातला नीट आहे, चांगला आहे. जिथे अडचण पडेल तिथे सत्ताधारी असलो तरी आम्ही बोर्ड दाखवू आणि कायदा सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच आज आपल्या माध्यमातून या सभागृहाला सांगतो. आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आपलं आणि सभागृहाचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंतिम आठवडा प्रस्तावावरती गेल्या 3 दिवसापासून चर्चा सुरू आहे. 31 सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. पैकी 4 सदस्याची भाषणं झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये 1 तास आणि 10 मिनिट मध्ये 2 सदस्याची भाषणं झालेली आहेत. आणखी 27 सदस्यांना बोलायचं आहे आणि आपण आता 5वे सदस्य म्हणून बोलण्यास उभा राहणार आहे. त्यामुळे हेमंत पाटील, या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आज शेवटचा दिवस आहे, याचं उत्तर देखील आज येणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आपण या चर्चेला सुरुवात करावी. धन्यवाद सभापती महोदय. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम 260 अन्वये आणलेल्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. सभापती महोदय, या संयुक्त महाराष्ट्राचं जेव्हा महाराष्ट्र राज्य झालं 1 मे 1960 रोजी, त्यावेळेस नागपूर आणि विदर्भ हे सिटी अँड बेरर प्रांत म्हणून ओळखल्या जायचं आणि मध्य प्रदेशातील काही भाग नागपूर त्या भागाची राजधानी होती. आणि त्यावेळेस महाराष्ट्र एक संध राज्य झालं पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि नागपूर करार झाला. परंतु खऱ्या अर्थानं नागपूर आणि विदर्भ या भागाची प्रगती देश स्वातंत्र्य झाल्यापासून झाली नव्हती. मी अंतिम आठवडे बोलणं झालं आपलं. माननीय
देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय संविधान आहे उपमुख्यमंत्री साहेब, परत दुपारी. एकनाथ शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग हा त्यांनी केला. त्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत त्यांनी केंद्राची घेतली नाही. आपण नेहमी ऐकतो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र हा एकसंध राहायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुंबई ते नागपूर हा रस्ता समृद्धी महामार्ग करून त्याला बाळासाहेबांचं नाव दिलं आणि खऱ्या अर्थानं ते स्वप्न साकार झालेलं आहे. या रस्त्याच्या माध्यमातून वाशिम सारखा जिल्हा असेल, अकोला सारखा जिल्हा असेल, एवढंच नाही तर मराठवाड्यासारखे आमचे हिंगोली, नांदेड सारखे जिल्हे असतील, हे खऱ्या अर्थानं मुंबईला 6 तासामध्ये आजपर्यंत पोहोचू शकत आहे. विकास आज शेकडो कोस आमच्यापासून मराठवाड्यापासून सातत्यानं दूर राहिलेला आहे. केळकर समिती नेमल्या गेली. या समितीने अनुशेष दाखवला. सिंचनाचा मोठ्या प्रमाणामध्ये अनुशेष होता. शिक्षणाच्या सोयींचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव होता. नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुशेष होता आणि त्याच्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष मोठ्या प्रमाणामध्ये राहिला आणि मराठवाडा हा पाठीमागे राहिला. खऱ्या अर्थानं या सरकारनं मराठवाड्यातल्या विकासाला चालना देण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु मराठवाडा हा 1 वर्ष उशिरा 17 सप्टेंबर 1948 साली हा स्वतंत्र झाला. ज्या पद्धतीने विदर्भानं वेगवेगळ्या पद्धतीच्या अटी टाकल्या की नागपूर ही उपराजधानी झाली पाहिजे, आपलं सभागृहाचं अधिवेशन काही दिवस नागपूरला झालं पाहिजे, अशा पद्धतीचे कुठलीही आट मराठवाड्यानं त्यावेळेस टाकली नाही. मराठवाडा अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायचे आपल्याला. आपण 260 वरती बोलताय का? 260 वर बोलतो. 200 हा, त्याच्यामुळे मग खडसे साहेब म्हणले मला परत बोलायचे. हो बरोबर आहे. 259 अंतिम आठवडा प्रस्तावावरती आपलं बोलणं, हा चर्चा सुरू आहे. माफ करा सभापती महोदय, चुकून माझ्या याच्याने 260 वर झालं. 259 वर मला बोलायचं होतं. ते आपली हा, त्यामुळं 259 वर सुधारून घ्या. हा 259 वर चालू आहे. मराठवाडा जो आहे तर त्यांनी कुठल्याही प्रकारची आट घातली नाही आणि मराठवाडा विना आट या महाराष्ट्रामध्ये सामील झाला. परंतु अनेक वर्षानंतर संभाजीनगरला माननीय माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याची पहिली मंत्रिमंडळाची बैठक 15 वर्षानंतर. केळकर साहेबांनी सत्ताधारी पक्षाकडे आणलेला ठराव आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. अंतिम आठवड्यावर त्यांनी आधी पण नाही, नागपूर करार वगैरे सुरू केलं म्हणून म्हटलं. मराठवाड्याचं बोलू द्या ना साहेब. असं काय दोन्ही मराठवाडा आणि आपला दोन्ही खानदेश प्रस्ताव सारखेच पाठिंबा ongoing आहेत, आहेत, त्याच्याबद्दल परंतु बोलतो. त्यांच्याकडे 260 ची कागद हातात आली आणि त्यांनी बोलायला सुरू केलं. हा. 259 वरती ऍक्च्युअल आपण बोलतायत. हो, हो. सुरू पुढे. त्यामुळं मराठवाड्याचा विकास खऱ्या अर्थानं ही जी संभाजीनगर इथं मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळाली. मराठवाड्याचा जो काही मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा अनुशेष होता, ज्यावेळेस 1994 साली वैधानिक विकास महामंडळांची स्थापना झाली त्यावेळेस तो अनुशेष साधारणतः 4000 कोटीचा होता. आज अनुशेष सन्माननीय सदस्य खडसे साहेब 16,000 कोटीवरती तो मराठवाड्याचा अनुशेष पोहोचलेला आहे. परंतु सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचंही मनापासून अभिनंदन करतो. पेनगंगेचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये वाहून जात होतं. पेनगंगा नदीवर त्यांनी मोठे 7 उच्च पातळीचे बॅरेजेस त्या माध्यमातून 1,00,000 एकर मराठवाडा आणि विदर्भ अजितदादांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे. पहिले त्यावेळेस ते सरकारमध्ये नव्हते, परंतु नंतर आपण देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. तर ही विकासाची जी त्रिसूत्री आहे, आपण सगळे लोक आलात आणि त्याच्यानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा विकास चालू झालेला आहे. तर पेनगंगेवरचे बॅरेजेस झाले ज्याच्यातून 1,00,000 एकर सिंचन त्या भागामध्ये या महाराष्ट्र राज्याला पडायला लागले. हा महाराष्ट्र राज्याला नाही तर देशाला हा विळखा पडायला लागलेला आहे आणि त्या माध्यमातून तरुण पिढी ही
वाईट मार्गाला लागायला लागलेली आहे, याच्यावरती खऱ्या अर्थानं उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपण बघताय की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या पानटपऱ्या असतील किंवा बार असतील, हॉटेल्सच्या माध्यमातून एक्स्टसीच्या गोळ्या असतील, कोकेन सारखे ड्रग्ज असेल, एमडी सारखे ड्रग्ज असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये वितरित केल्या जात आहे. या माध्यमातून नवीन पिढी ही हिंसक होते. ही माणसं सगळी रात्रभर जागतात आणि दिवसभर झोपतात. खरं म्हणजे आपला हिंदुस्थान हा जगातला सगळ्यात तरुणांचा देश होऊ घातलेला आहे. जगातल्या ॲव्हरेज वय आता याच्या पुढे 65च्या पुढे सरकलेलं आहे, परंतु आपल्या हिंदुस्थानचं वय 25 ते 40च्या दरम्यान जवळपास 70 कोटी लोकसंख्या या आपल्या हिंदुस्थानाची आहे. अशा वेळेस हे जे काही ड्रग्सचे व्यापारी असतील किंवा ड्रग्ज वितरित करणारे लोक असतील, यांच्यावरती कायद्यानं मोठा पायबंद घालण्याची गरज या निमित्तानं निर्माण झालेली आहे. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 दवाखाने हे सुरू केले गेले. या माध्यमातून खेड्यापाड्यातील गोरगरीब लोक असतील, सर्वसामान्य माणसं असतील, त्यांना मोफत तपासणी, मोफत गोळ्या त्या माध्यमातून ज्या काही सुरू झालेल्या आहेत, त्या अतिशय महत्वाचं काम या शासनाने केलेलं आहे. त्याचबरोबर यांनी उल्लेख केलेला होता की परभणीमध्ये संविधान या अवमानकारक याच्यामध्ये जी काही दंगल झाली, ही दंगल गांभीर्याने घेणं अतिशय आवश्यक आहे. या दंगलीमध्ये त्या परभणी इथले LCBचे PI श्री अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले. खरं म्हणजे चोराला सोडून की संन्यासाला फाशी अशा पद्धतीचा प्रकार झालेला आहे. एवढी मोठी दंगल होत होती, मोठ्या प्रमाणावर जमाव बाहेर पडला. जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर महिला जाऊन बसल्या, जिल्हाधिकारी कार्यालय पेटून देण्याचं तिथं काम झालं. आणि अशा वेळेस जर त्या जमावाला रोखलं नसतं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे घरदार जाळल्या गेलेले असते. जर पोलीस एखाद्या वेळेस असं रोखण्याचं काम करत असतील, त्यांना थांबवण्याचं काम करत असतील, ही मालमत्ता वाचवण्याचं काम करत असतील, सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम करत असतील, आणि अशा वेळेस त्यांना जर निलंबनाची कारवाई होत असेल तर त्याचा सुद्धा फेरविचार गृह मंत्रालयाने केला पाहिजे. समाजाचं नाव घेऊन, मोठमोठ्या महामानवाचं नाव घेऊन जर अशा पद्धतीचे कृत्य समाजामध्ये होत असतील, ती सुद्धा अतिशय वाईट बाब आहे. यापूर्वी सुद्धा आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये मोठं चांगलं काम आपण केलेलं आहे. परंतु मी संसद सदस्य असताना नांदेड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 41 बालकांचा मृत्यू झाला सभापती महोदय. आणि अशा वेळेस दवाखान्यामध्ये मी भेट द्यायला गेलो असताना त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता पंधरवाडा चालू होता आणि अतिशय अस्वच्छ डुकराने माणूस पाडून काढला, अशा पद्धतीची परिस्थिती तिथं निर्माण झाली. याचा जाब विचारायला डीनला गेलो असताना म्हटलं आपण हे जरा स्वच्छ करूया, एवढं मोठं हजारो रुग्ण आहेत. आणि अशा वेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीवर तिथं जातीचा आधार घेऊन माझ्यासारख्या संसद सदस्य असलेल्या सदस्यावरती तिथं अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करण्यात आला. तेव्हा माझी विनंती आहे सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या अॅट्रॉसिटी या दाखल केलेल्या जात आहेत, जातीचा आधार घेऊन अनेक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्या जात आहे. तेव्हा हा जो कायदा झालेला आहे, हा सुद्धा कायदा कुठेतरी हा कायदा बदलण्याची, या कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्याची गरज या निमित्तानं निर्माण झालेली आहे. मी महाराष्ट्र राज्याला विनंती करतो की अॅट्रॉसिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये सुवर्ण अधिकारी असतील, खेड्यापाड्यातले वेगवेगळे तरुण असतील, यांचा राजकारणामध्ये वापर करून हा अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे, हा अॅट्रॉसिटी ऍक्ट हा बंद झाला पाहिजे. जी काय मी काय कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या कोणाच्या विरोधात नाही. एखाद्या गोरगरिबावर अत्याचार होणं किंवा समाजावर अन्याय होणं हे चुकीचं आहे. तर त्याचा जो काही चुकीचा वापर होत आहे, त्या अॅट्रॉसिटीचा चुकीचा वापर हा बंद झाला पाहिजे. त्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद करावी ही माझी विनंती आहे सभापती महोदय. त्याचबरोबर लवकर येतात बोला सभापती महोदय, आपण भिवंडी, कल्याण, शिळपाटा
याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. पण मराठवाड्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरणारा जो काय आमचा महामार्ग आहे नांदेड जालना हा समृद्धी महामार्ग जोडणारा महामार्ग घोषित झालेला आहे. त्याच्या निविदा पण काढलेल्या आहेत. परंतु लँड ॲक्विजिशन मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीला त्यासाठी पैसे दिलेले नाहीयेत. मी खरं म्हणजे या सरकारचं अभिनंदन करतो की आमच्या भागासाठी 4 जिल्ह्यासाठी उपयुक्त असलेला हळदीचा प्रकल्प त्यांनी जाहीर केला. जाहीर केल्यानंतर 100 कोटी रुपये 65 एकर जागेची त्यांनी तरतूद केली. परंतु या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची सुद्धा तरतूद या प्रकल्पाला केली नाही. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेला हा प्रकल्प आहे. हजारो तरुणांना त्या माध्यमातून तिथं नोकऱ्या लागणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन जेनेटिक्स बदल तिथं करण्यात येत आहे. तेव्हा अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला सुद्धा मदत होण्याच्या दृष्टीनं सभापती महोदय आपण फलोत्पादन विभागाला सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे या सभागृहामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद करण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीचे वाद जाणीवपूर्वक हे करण्यात आले. माझी विनंती आहे की तरुणांचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. समाजाचे शेतकऱ्यांच्या भाववाढीचे प्रश्न हे अतिशय महत्वाचे आहेत. या सभागृहाचा वेळ तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावरती, या शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या प्रश्नावरती, सर्वसामान्यांवर गरिबांवर होणाऱ्या अन्यायावरती खर्च झाला पाहिजे. परंतु दुर्दैवानं एकमेकांच्या वैयक्तिक चारित्र्यहनन आणि याच्यामध्ये मोठा वेळ गेलेला आहे. म्हणून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की येणारं जे काही आपलं अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, भाववाढ, MSP या विषयावर विचार व्हावा. सभापती महोदय आम्हाला जी काय बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य संजय खोळके साहेब. साहेब तुमचा आता जे सन्माननीय सदस्य बोलतायत, एक मिनिट खोळके साहेब, एक मिनिट. जे सन्माननीय सदस्य बोलतायत ना त्यांचा आसन क्रमांक तोच आहे ना, कारण तुमचा आसन क्रमांक सक्रिय वक्ता असताना इथे नाव आलेलं नाही. आता 46 नंबर आहे का आपला? 46. नाव टाकले नाही पण पार्टीला सांगितलं होतं की 46 सांगितलं होतं. हा 46 आलाय पण तुमचं नाव नाही आलं इथे. जुने पण सदस्य. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना आज अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये 2 विषय आहे. त्यातला एक विषय मेडिकल एज्युकेशन आहे. मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भातला एक मोठा निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे की जेवढे मेडिकल कॉलेज, जेवढे जिल्हे आहे देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा त्यांनी तो विषय घेतलेला आहे. त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात जे काही जिल्हे राहिलेले होते त्या साहेब 259 वर बोलताय ना आपण? हो. तर अंतिम आठवडा प्रस्तावावर ना? अंतिम आठवड्यावर ते मेडिकल, अंतिम आठवड्यात मेडिकल आहे ना. ठीक आहे. वैदिक हा नाही बोला ना आम्ही विचारलं फक्त. नाही, होम आणि वैद्यकीय शिक्षण असे 2 विषय आहेत त्याच्यात. तर वैद्यकीय शिक्षणच्या संदर्भात या राज्यामध्ये ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या इथे मेडिकल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 जुलैला जे काही जिल्हे राहिलेले होते जिथे मेडिकल कॉलेज नव्हते त्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा महाराष्ट्र शासनाने 14 जुलैच्या निर्णयानुसार निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेत असताना मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा पंतप्रधानांनी निर्णय घेतला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो याच्यासाठी की मेडिकल कॉलेजेसच्या जे काही प्राध्यापक पाहिजे किंवा जे अवस्था आज आहे ती भरून निघाली पाहिजे, हा एक त्यातला मूळ उद्देश आहे. आणि त्यातला मुद्दा दुसरा मूळ विषय त्यातला हा होता की त्याच्यात रुग्णालय स्थापन करतो आपण. रुग्णालय स्थापन याच्याकरता करतो की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलच्या सुविधा उपलब्ध नाही, ज्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलची कमतरता आहे, रुग्णांना सामान्य रुग्णालयाला दवाखाने नाही आहे, ते दुरुस्त व्हावे, तिथं मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री यावी आणि तो लाभ
सामान्य कुटुंबांना, सामान्य व्यक्तींना मिळावा, यासाठी दुहेरी उद्देश या मेडिकल कॉलेजेसचा असतो. मग हे दुहेरी मेडिकल कॉलेजचा उद्देश असताना अमरावतीमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती या 14 जुलैच्या यात दिलेली आहे. आणि ती मंजुरी देताना त्या जागेच्या संदर्भातला एक निर्णय होता. तो जागेच्या संदर्भातला निर्णय त्या GR मध्ये असं म्हटलं होतं की या जागेच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे हे निर्णय घेतील. आणि ती जागा जी आज घेतलेली आहे ती जवळपास 15 ते 20 किलोमीटर शहरापासून दूर आहे. आणि त्यामुळं काय होते की आपण जर पाहिलं तर गावाच्या लागून किंवा शहरामध्ये जर दवाखाना असला तर हे सामान्य कुटुंब तिथं जाऊ शकतात. आज जी जागा निवडलेली आहे ती 13 तालुके अमरावती जिल्ह्याचे आहे. 13 तालुक्यातल्या एका तालुक्याला त्याचा उपयोग म्हणजे ती जवळ येतील, तो हॉस्पिटल किंवा ते मेडिकल कॉलेज जवळ येईल. परंतु 12 तालुक्यांना पूर्ण अमरावती शहर ओलांडून तुम्हाला तिथं त्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज जो काही ट्रेंड आहे शासकीय महाविद्यालयाचा जो आहे की जे कॉलेजेस चालत नाही ते चालत नाही किंवा तिथं विद्यार्थ्यांना जी OPD पाहिजे ती OPD मिळू शकत नाही, म्हणून रुग्ण आणण्याचं काम सातत्यानं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये होत असते. जर एवढ्या दूर जर मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर तिथं रुग्णाची संख्या कमी होईल आणि खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलचं एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांना ती सुविधा उपलब्ध होणार नाही. आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलंय की हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आपण बदलला नाही तर भविष्यामध्ये हे काही कॉलेज रन होऊ शकणार नाही. कारण की आपण एक मेडिकल कॉलेज ज्यावेळेस स्थापन करतो राज्य शासन तर जवळपास 600-700 कोटी रुपये त्यावर आपला खर्च होतो. आणि 600-700 कोटी रुपये खर्च करून जे युनिट उभं राहते आणि ते रन झालं नाही किंवा त्या रुग्णांना किंवा त्या शहरातल्या लोकांना त्याची सुविधा उपलब्ध झाली नाही तर एवढे मोठे पैसे आपले वाया जाणार आहे. म्हणून या संदर्भात आम्ही या सदनाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, पुन्हा तुमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील की याच्यासाठी एक कमिटी स्थापन करून पुन्हा एकदा जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी करून खऱ्या अर्थानं जर ती जागा जर व्यवस्थित असेल आता दिलेली तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु काय होऊन राहिलं की एवढे मोठे हॉस्पिटल आपण उभे करतो 700-700 कोटी रुपये आणि एखादा आमदार ते माझ्या मतदारसंघात असलं पाहिजे म्हणून जर ते तू दूर घेऊन जात असेल तर एवढ्या मोठ्या मेडिकल फॅसिलिटी त्या वाया जातील. म्हणून याचं पुनश्च आमची विनंती आहे राज्य शासनाला की ही मेडिकलची जागेसाठी उच्चस्तरीय कमिटी निर्माण करावी, त्यांनी जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी कारण की आम्ही जी जागा सुचवली होती ती शहरापासून आणि 12 तालुक्याला बायपासनी डायरेक्ट त्या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकतील आणि शहरातून जास्तीत जास्त 2 किलोमीटर 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये हे मेडिकल कॉलेज निर्माण होऊ शकतं. कृषी विद्यापीठाची जागा आहे, त्या कृषी विद्यापीठाच्या जागेला जवळपास 75 हेक्टरची जागा आहे. त्या 75 हेक्टरपैकी 25, 30, 40 हेक्टर जी जागा आपल्याला लागेल ती जागा घेऊन खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर एक चांगल्या पद्धतीचं मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये उभं राहील. या संदर्भात मी या सभागृहाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती करतो. दुसरा विषय एक आपला गृह विभागाचा अंतिम आठवड्यामध्ये होता. अलीकडच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास जर केला तर या 10 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था गँगवॉर वगैरे जे काही पूर्वीच्या काळात होते ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अजितदादा या दोघांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे आज हे गँगवॉर वगैरे आपल्या इथं कमी झालेले आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री गडचिरोली मागून घेतलं. आपल्याला माहित आहे की देशातला गडचिरोली जिल्हा हा नक्षल जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं जेव्हापासून आता नव्यानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर
फार मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्याचा पावलं उचललेली आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात नक्षलवाद्याकडून होणाऱ्या कारवायांना यश आलेले आहे. 2004 ते 14च्या काळामध्ये 73% घटना कमी झालेल्या आहे. तसंच शेकडो नक्षलवादी यांनी शासनाच्या प्रयत्नामुळे शरणागती पत्करलेली आहे. आणि राज्यात हा सर्वात मोठा एक 7-8 महिन्यात जो काही फरक पडलेला आहे त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण उच्चाटन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्यात सायबर गुन्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यातील लाखो नागरिकांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक झालेली आहे. त्यासाठी राज्य शासनाने सिक्युरिटी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पावले उचललेली असून या सर्व बँकांना त्याबाबतचे आदेश दिले आहे. असे गुन्हे भविष्यात होऊ नये याची दखल घेऊन महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई करणे सुरू केले आहे. त्याकरिता महाराष्ट्र सायबर विभाग सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरू करण्यात येणार आहे. तसेच या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांना वर्षातून 1 वर्ष सायबर ऑडिट करण्याचे बंधनकारक केले आहे. हा सुद्धा शासनाने घेतलेला एक चांगला निर्णय या काळातला आहे. यामध्ये विशेषतः कोल्हापूर येथे 17 लाखाचा अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होत असताना आपल्याला दिसते. यामुळे राज्यातील युवकांचे आयुष्य बिघडत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम आखली असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणं चालू आहे, परंतु या मोहिमेला अजून चांगलं मूर्त स्वरूप देण्याचं गरज आहे. आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळात कोल्हापूरला 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर साताऱ्याला 22 किलो अंमली पदार्थ जप्त केले आणि 4 लोकांना अटक केली. त्यानंतर 200 कोटीचे अंमली पदार्थ आणि 1,60,000ची रोख रक्कम सुद्धा तिथे जमा करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात शीट डायगरमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना कारवाई करून 25 लाखाचा माल जप्त केलेला आहे. त्यानंतर उल्हासनगरमध्ये 11,72,000चा एमडी जप्त केलेला आहे. नवी मुंबईमध्ये 1,10,10,00,000चा अंमली पदार्थ जप्त केलेला आहे. म्हणजे हे जे काही काम सध्या गृह विभागामध्ये चालू आहे ते बरोबर आहे, परंतु तेवढ्यानेच आज अंमली पदार्थ थांबतील असं काही चित्र निर्माण झालेलं नाही. म्हणून या संदर्भात गृहमंत्री आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना या सभागृहाच्या द्वारे मी विनंती करत आहे की याच्यासाठी एक नवीन सेल आपण स्थापन केलेलाच आहे, परंतु यावर फार मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. आपलं महाराष्ट्राचं पोलीस दल हे जे आहे, आपण जर तसं पाहिलं तर देशातलं सर्वात चांगलं दल म्हणून आपल्या इकडे पाहिल्या जाते, परंतु त्यात काही उणिवा आपल्या इथं आहे. कारण की पोलिसांची भरती ही फार मोठ्या प्रमाणात आपण आता मागच्या 10 वर्षाच्या काळात केलेली आहे, परंतु तरीही सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती करण्याची गरज आहे. परंतु एक या संदर्भातला निर्णय पॉलिसी मॅटर म्हणून आपण करू शकतो. कारण की आपल्या इथं दुसरी एक विंग सोशल विंग म्हणून होमगार्डची जी एक आपली विंग आहे, त्या होमगार्ड विंगला आपण पोलिसाचं काम कसं काय देऊ शकतो, त्यांना काही ट्रेनिंग देऊन त्यांचा काही जे बंदोबस्त असतील, बँकेचे बंदोबस्त असतील किंवा इतर बंदोबस्त असतील, त्यांचा त्या होमगार्डचा उपयोग आपण त्या संदर्भात कसा करून घेऊ शकतो, त्याला ट्रेनिंग देऊन किंवा त्यांचा थोडासा भत्ता वाढवून त्यांची उपयुक्तता आपण कशा जास्त पद्धतीने करू शकतो. तर जो पोलिसावरचा ताण आहे, जो बंदोबस्तासाठी आपण देतो किंवा बँकेच्या सिक्युरिटीसाठी देतो, वेगवेगळ्या ठिकाणी देतो, तर एक थोडीशी ती उणीव गृह विभागाची पोलीस कमी असल्याची भरून निघू शकते. आपण जर पाहिलं तर ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि ट्रॅफिकची महाराष्ट्राची विंग जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याची गरज आहे. त्याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर पोलिसाच्या ज्या वसाहती मोठमोठ्या शहरात आहे, पोलिसांना आपण सर्व सुविधा उपलब्ध करून देतो, परंतु त्यासोबतच त्यांचे कुटुंब जे आहे त्यांच्या कुटुंबांना आपण चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहे, परंतु ज्या वसाहती आहे त्या वसाहतीमध्ये त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी जर आपण त्या वसाहतीमध्ये अभ्यासिका सारखं जर आपण एखादं ट्रेनिंग सेंटर प्रत्येक वसाहतीमध्ये उभारलं तर त्याचा उपयोग त्याच्या पाल्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना होईल. ही एक
माझी सूचना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या पोलिसाच्या वसती आहे तिथे एक सुविध लायब्ररी आणि अभ्यासिका ही उभारल्यास एक पाल्यांना त्यांच्या मोठी सवलत निर्माण होणार आहे. आपण जर पाहिलं तर ह्या सर्व बाबी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयात अजून काहीतरी करण्याची गरज आहे. कारण की हा महाराष्ट्राचा पोलीस दल जो आहे हा महाराष्ट्राचा पोलीस दलाचं एक नाव होतं आणि आजही आहे. तरी पण त्याला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्याची गरज आहे. मी अमरावतीचा जर आपण विचार केला तर अमरावतीची जी कमिशनरेट आहे त्या अमरावती कमिशनरेटला स्थापन होऊन आज 20 वर्षाच्या वर पिरियड होऊन गेलेला आहे. परंतु जे पोलीस स्टेशन्स आहे ते पोलीस स्टेशनची बांधकाम बिल्डिंग कुठंच झाल्या नाही. घराची व्यवस्था आता मागच्या काळामध्ये काही क्वार्टर्स बांधणं चालू आहे आणि भविष्यामध्ये अजूनही क्वार्टर बांधणार आहे. पण ज्या वसाहती आहे जेव्हा जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनना खऱ्या अर्थानं अजूनही पोलीस स्टेशन बांधले गेले नाही. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अमरावती जिल्ह्यातले अमरावती शहरातले जे काही पोलीस स्टेशन आहे त्याच्या बांधकामाचा एक नवीन प्रोग्राम तयार करून त्याला मंजुरात देऊन ते पोलीस स्टेशन लवकरात लवकर बांधण्यात यावे. आणि कमिशनरेट स्थापन झाल्यापासून जे पोलीस स्टेशन होते त्याच्यात पोलीस स्टेशनची वाढ करण्याची गरज आहे. गाडगेनगरचं जे एक पोलीस स्टेशन आहे ते एवढं मोठं पोलीस स्टेशन झालेलं आहे की तिथे खऱ्या अर्थानं नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करून एका पोलीस स्टेशनचे 2 पोलीस स्टेशन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. अमरावती शहराचा ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे त्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तसंच जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी एखाद्या वेळेस एखादा लोकप्रतिनिधी किंवा कोणी दबाव टाकून काही कार्यक्रम करत असतात. तसंच जर पाहिलं तर मागच्या 2-3 महिन्याच्या आधी राजापेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा घडला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तिथले PI कुलट यांनी जो गुन्हेगार होता त्याच्या पुतण्याचा कुठं तिथं काही संबंध नसताना त्याच्या मुलाचं FIR झाल्यानंतर 10-15-20 दिवसांनी त्याचं नाव त्याच्यात घातलं. आणि अशा पद्धतीनं जर कोणी काम करत असेल एखादा PI किंवा कोणीतरी असं जर म्हणजे त्यांना कोणतीही सर्वांनी सांगितलं कायद्याने ते नाव ऍड व्हायला नव्हतं पाहिजे परंतु त्या FIR मध्ये त्यांनी त्याचं नाव घातलं. अशा पद्धतीनं जर दबावाखाली जर कोणी काम केलं तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मी आपल्याला या सभागृहाच्या याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व बाबींवर आपण तातडीने लक्ष घालावं आणि जो काही निर्णय शासकीय निर्णय आहे तो घ्यावा एवढी विनंती करतो आणि सभापती महोदयांचा आभार मानतो की मला आपण जी वेळ दिली त्याबद्दल आपला आभारी. धन्यवाद. सन्माननीय सदस्य अरुण लाड. तुम्ही खोत साहेब असं नका करू. क्रमवारीनं जायचं आहे आपल्याला. रुलिंग अपोजिशन सर्वांना न्याय द्यायचा. आपलं सरकार सर्वांना न्याय देणार आहे. सन्माननीय सदस्य अरुणांना तुमची तयारी आहे ना? 259 वर बोलताय ना? अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताय ना आपण? नाही. हा चला राजेश राठोड आणि तुमच्या दोघांमध्ये ठरवून घ्या कोण बोलतं. मला चिठ्ठी आलेली. राजेश राठोड चला. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खरं तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागलेली असताना बीड जिल्ह्याचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, म्हणजे अक्षरशः पोलिसांची दादागिरी त्या ठिकाणी परभणीमध्ये बघायला महाराष्ट्राला या ठिकाणी दिसली. आणि ज्या पद्धतीने तिथे कोम्बिंग ऑपरेशन झालं, ज्या पद्धतीने एका वंचित घटकातील एका खूप चांगल्या शिक्षित अशा तरुण मुलाचा पोलिसाच्या ताब्यात असताना खून झाला, त्याचा निषेध मी या सभागृहात करतो. सभापती महोदय, त्या ठिकाणी सामाजिक कार्य करणाऱ्या एका लोकनेत्याला महाराष्ट्र आज गमावून बसलेला आहे. असं असताना त्या दोघांना किमान 2 कोटी रुपयाचं सहकार्य शासनाने करून त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेणं गरजेचं असताना या ठिकाणी शासनाकडनं
कसलीही तयारी किंवा त्याबाबतची हालचाल या शासनाकडनं दिसत नाही. उलट